ठाण्यातील सत्ता संतुलन ढवळणारं भाजपाचं पाऊल, शिंदेचा बालेकिल्ला ठाण्यात भाजपाकडून गणेश नाईक प्रभारी म्हणून नियुक्त, संजीव नाईक यांच्यावर नवी मुंबई निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी. मुरलीधर मोहोळ यांना पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली, तर गणेश बिडकरांना आता पुणे महापालिका निवडणूक प्रमुख जबाबदारी सोपवली आहे. सोलापुरात प्रहार संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष, अजित पवारांविरोधात आंदोलन करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या बॅनरला मारले होते टोमॅटो. प्रहारच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार. अस्तित्व नसलेला माणूस आमदार म्हणून निवडून दिलाय. मोहोळमध्ये भाषणादरम्यान रमेश कदमांची राजू खरेंवर नाव न घेता टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. आज मनसेची पुण्यात बैठक, पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे साधणार संवाद. राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी वरळी डोममध्ये बैठकीत अजित पवार घेणार पक्षाचा आढावा, तसंच पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतला जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगर दौऱ्यावर. पारनेरमध्ये एकनाथ शिंदेंचा भव्य जाहीर मेळावा, तसंच पक्षप्रवेश सोहळा. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस. उद्धव ठाकरे सकाळी धाराशिव तालुक्यातील करंजखेडा येथे शेतकऱ्यांशी साधणार संवाद. आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जास्त मतदान करावं, जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांचं आवाहन. सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा भाजपाचा निर्णय. निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार प्रमोद जठार यांची निवड. धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पाठवला राजीनामा. लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीने ऑब्जेक्शन का घेतले नाही? का नाही म्हटलं? मतदान यादीमध्ये घोळ किंवा आयोग भाजपाला बांधलेला आहे? भाजप आमदार प्रताप अडसड यांचा विरोधकांना सवाल. ही वोट चोरी की वोट जिहाद? भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल. मुंबईवर जर कोणी खान लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केलं जाणार नाही. जागो मुंबईकर भाजपाचा मवियावर निशाणा. आचारसंहिता असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत नगर परिषदा आणि नगरपंचायती संदर्भातील धोरणात्मक निर्णय सरकारला घेता येणार, मात्र निर्णय घेताना निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात एसआयटीकडून पोलीस नेते डॉक्टर सर्वांची चौकशी होणार. आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात 8 पोलीस अधिकाऱ्यांचं एसआयटी पथक तैनात. लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी करण्याचं आवाहन. 2,40,00,000 बहिणींपैकी केवळ 80 लाख महिलांची ई-केवायसी पूर्ण. विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांसाठी केवायसी करण्याची अडचण, तर ही समस्या सोडवण्यासाठी काम सुरू असल्याची अदिती तटकरे यांची माहिती. बेकायदा फलक प्रकरणी आज उच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार. गेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. अभिनेता धर्मेंद्र यांच्या मालेगावातील शाळेतही बोगस शिक्षक भरती घोटाळा. तत्कालीन निलंबित उपशिक्षण अधिकारी उदय देवरे पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात. एकीकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारी विभागातून एका दिवसाच्या पगारातून मदत, तर दुसरीकडे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डागडुजीसाठी 1.5 कोटी रुपये खर्च केले जाणार. हा खर्च महत्वाचा का, असा सवाल उपस्थित. सीमांकन, मतदार यादी आणि मतदार यादीमधील घोळासंदर्भात आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी. 42 याचिकांपैकी 4 याचिका फेटाळल्यानंतर आज 38 याचिकांवर होणार निर्णय. हिंगोलीतील सेनगाव गोरेगाव राज्य महामार्गावरील विद्युत खांब धोकादायक. महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाहन चालकांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याचा आरोप. तात्काळ विद्युत तारा आणि खांब दुरुस्तीची मागणी. नीना कुलकर्णींना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रदान. मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील पुरस्कार. कल्याणमधील विकास कामांचं भूमिपूजन सोहळा संपन्न. आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. राज्यातील दुर्गम भागातही पोहोचणार इंटरनेट सेवा. स्टारलिंक सॅटेलाइट सोबत राज्याचा सामंजस्य करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार.
लोकशाहीच्या बातमीचा दणका. महानगरपालिकेला जाग आली. विरार पूर्व नालासोपारा लिंक रोडवरील 4 हत्ती गार्डनची स्वच्छता. वाढलेलं गवत, तुटलेली ग्रिल, 3 महिन्यांपासून बंद लाईट दुरुस्त. नागरिकांनी केलं समाधान व्यक्त. पुण्यात पीएमपी अध्यक्षांचा अभिनव उपक्रम. पीएमपीचे विभाग प्रमुख प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी साधणार संवाद. परभणी धनगर समाजाची एसटी आरक्षणासाठी बैठकीला जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित. बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मॉब डिस्क्लोजरचा सराव. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदने बडतर्फ. फलटण पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्यानं कारवाई. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात कारवाईला वेग. डॉक्टर संपदा मुंडेच्या नातेवाईकांनी घेतली मनोज जरांगींची भेट. अंतरवाली सराठी भेट घेऊन मृत्यूबाबत सुरू असलेल्या तपासाबाबत केली चर्चा. एसटी महामंडळातील सुरक्षिततेसाठी आयपीएस अधिकारी स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. आढावा बैठकीत परिवहन मंत्र्यांनी दिले होते आश्वासन. धाराशिवच्या पाथरुडमधील सरकारच्या स्वस्त धान्य दुकानात मिळालेले निकृष्ट दर्जाचं धान्य घेऊन शेतकरी पोहोचले उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी. दुबार मतदारांना राहणार चॉईस. मतदान कुठे करायचं हे ठरवण्याची संधी मिळणार. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती. पालघर जिल्ह्यात उपप्रमुख क्षेत्र रक्षक पदावर अशोककुमार रणखांब यांची नियुक्ती. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग विशेष नागरी संरक्षण दलामध्ये नियुक्ती. मीरा भाईंदरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यास केंद्राचा शुभारंभ. बाळासाहेब ठाकरे कला दालनात लोकार्पण सोहळा पार. पालघरच्या दापचारीमध्ये वनविभागाची कारवाईत बेकायदेशीररित्या जंगलातून तोडलेलं खैर जातीचं लाकूड जप्त. 1.5 लाखांहून अधिक किमतीचं लाकूड जप्त. यवतमाळ मार्गे बेंगलोरकडे जाणाऱ्या ट्रकमधून लिकेज केमिकल. शेतात गेल्याने पिके पडली पिवळी. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पसरली धुक्याची चादर. सर्वत्र धुके पसरल्याने शहरातील कांबोली नदी देखील धुक्यामध्ये झाकली गेली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बदलापूरमधील मोहनानंद परिसरातील शंकर मंदिराला 1100 दिव्यांची आरास. अबाल वृद्धांसह ते महिला वर्गाने पौर्णिमा मोठ्या उत्साहात केली साजरी. साताऱ्यात औंध येथील श्री यमाई देवी आणि किन्हई येथील श्री साखरगड निवासिनी देवीचा भेटीचा सोहळा पार. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत भेटीचा सोहळा पार. किल्ले प्रतापगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव. गडावरील भवानी मंदिरामध्ये विशेष पूजा आरती आणि दीपदान आयोजित. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले रायगडच्या पायथ्याशी दीपोत्सव साजरा. दिवे मशालींच्या प्रकाशात न्हाऊन निघाली स्वराज्याची राजधानी. मावळा प्रतिष्ठानकडून दीपोत्सवाचं आयोजन. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जळगावच्या कार्तिक स्वामी मंदिरात दीपोत्सव साजरा. मंदिरामध्ये कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. 33 द्रव्य पदार्थ आणि स्वामींना अभिषेक घालण्यात आला. वाराणसीमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपावली मोठ्या उत्साहात साजरी. गंगेच्या घाटांना लाखो दिव्यांनी उजळून टाकलं. देशभरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्साह. छत्तीसगडमधील सुपरमूनचे दृश्य केंद्र कैद. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रांगोळ्यांची पायघड्या. शिवलिंगावर अलंकारिक पेहराव साकारलाय. भीमाशंकरच्या महादेव नगरीत लखलखाट. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दीपोत्सव. हजारो दिव्यांनी मंदिर गेले उजळून. दीपोत्सव पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी. चंद्रपुरात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिवती येथील शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. उपोषणाचा आज दुसरा दिवस. सिल्लोडमध्ये सकल संत महात्मा महंत यांचं आमरण उपोषण स्थगित. आचारसंहिता लागू केल्यामुळे आमरण उपोषण स्थगित. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पोलिसांचा आणि मंत्र्यांचा वचक नसल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक. SM जोशी चौकात आंदोलन.
कल्याणमधील केडीएमसी हद्दीतील रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास नागरिकांचा विरोध. नागरिकांनी विरोध करत केले काम बंद. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेसाठी कारशेडसाठी जागेचा शोध सुरू. उत्तन येथील डोंगरी परिसरात कारशेड बांधण्याचा निर्णयाला स्थानिकांचा विरोध. परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार असल्याने स्थानिकांचा विरोध. एअर इंडियाच्या दिल्ली ते नागपूर विमानाला अर्धा तास विलंब. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मॅन्युअल चेक इन आणि बोर्डिंग प्रक्रियेमुळे प्रवाशांना त्रास. प्रवाशांकडून व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त. कल्याणच्या रिंग रोड टप्पा 3च्या कामाला वेग. 6 महिन्यात 4 पूर्ण होणार असल्याची माहिती. हिंगोलीत बदलत्या वातावरणाचा तूर पिकाला फटका. अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फूल गळतीत तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये स्ट्रॉबेरी दाखल. पाऊस लांबल्याने स्ट्रॉबेरी पिकावर परिणाम झाल्याने दरात वाढ. वाशीमधील कारंजा बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण प्रकरण. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. सोलापुरात केंद्रीय पथकाचा कारनामा. शेतकऱ्यांशी संवाद न साधता केंद्रीय पथक निघून गेलं. हत्तूर गावच्या शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. नागपुरात भागी महारी तलावात 2 तरुणांचा मृत्यू. तलावामध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू. भिवंडीमध्ये इमारतीतील बंद फ्लॅटला आग. आगीत घराचं प्रचंड नुकसान. जीवितहानी टळली. सासूच्या निधनाचे वृत्त समजता सुनेचाही हृदयविकारानं मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील वेदांतनगर भागातील घटना. मुंबईत मृतदेहाच्या राखेचा घोटाळा. राखेतील सोनं काढण्यासाठी राख नदीत जाळायचे. ट्रक भरून राख खाडीत फेकली जात होती. तात्काळ कारवाई करा. गौराईकरांची मागणी. सोलापुरात एसटी बसचा अपघात. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेचं कारण स्पष्ट. हिंगोली सफरचंदची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात. ट्रक पलटी झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला सफरचंद पडले. डोंबिवली टिळकनगर पोलीस कर्मचाऱ्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. धंद्यावाल्यांकडून पैसे मागत असल्याचा नागरिकांचा आरोप. अमरावतीत किन्नर समाजाच्या 2 गटात तुफान राडा. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. उल्हासनगरमध्ये पानटपरीत घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.